कसं आहे ना मंडळी, प्रत्येक देवाकडे पाहिलं ना एक वेगळी भावना निर्माण होते. म्हणजे शंकराकडे पाहिलं की विस्मयचकित होऊन एक आदरयुक्त भीती निर्माण होते. बजरंग बलीकडे पाहिलं की लढण्याचं बळ मिळतं. नटखट कृष्णाकडे पाहिलं ना की मन तृप्त होऊन जातं. आणि आपल्या लाडक्या बाप्पाकडे पाहिलं ना की मन कौतुकाने भरून येतं. आणि आपल्या बाप्पाचा कौतुकमय सोहळा म्हणजेच गणेशोत्सव. आज या गणेशोत्सवाच्या विशेष भागात आपल्याला भेटायला येते बाजी या मालिकेची टीम. चला तर मग स्वागत करूयात बाजी या मालिकेच्या टीमचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्यासोबत आहे आज बाजी या मालिकेचं कुटुंब. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. काय सांगाल तुमच्या नवीन मालिकेबद्दल? बाजीबद्दल मला एक सांगावंसं वाटेल की बाजी ही कुठल्याही इतिहासातील पात्रावर आधारित मालिका नाहीये किंवा कुठल्याही कादंबरीवर आधारित नाही, तर बाजी ही पेशवाईंचा काळ असलेली रहस्य कथा आहे जी पूर्णपणे काल्पनिक आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण काल्पनिक कथा आहे. पूर्ण काल्पनिक कथा आहे, फक्त काळ पेशवाईचा आहे. आणि काही घटना आहेत त्या काही घडलेल्या घटना आहेत, पण कॅरेक्टर्स पूर्ण स्क्रीन प्ले हा पूर्णपणे काल्पनिक आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त संदर्भ उचललेत आणि एक गोष्ट रचली आहे. हो हो हो. अच्छा अच्छा. नुपूर, खरं तर मला पहिलं तुला असं विचारायचंय की तू स्वतः डान्सर आहेस आणि एक आता तसाच रोल तुला मिळालाय, तर काय सांगशील? मला स्वतः मी शास्त्रीय नृत्यांगना असल्यामुळे नवीन नवीन प्रयोग करायला आवडतात मला. हो हो. आणि बाजीच्या निमित्ताने मला एक खूप चॅलेंजिंग रोल समोर आला, कारण ह्यामध्ये सगळंच होतं. मला स्वतःला एक्सप्लोर करायला खूप मिळालं. अगदी पोहण्यापासून ते हार्नेस लावून चढ उतार करण्यापासून घोडेस्वारी असेल, अशा काही काही वेगळ्या गोष्टी मला खूप करायला, आणि त्या निमित्ताने मी ते शिकले आणि कुठेतरी स्वतःला त्याद्वारे मी आजमावू पाहते असं वाटतंय. त्यामुळे मला खरंच मनापासून आनंद होतोय की नृत्याबरोबर काहीतरी वेगळं मला करता येतं. करेक्ट करेक्ट. भक्ती, काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर बद्दल? मी शेवंता हे पात्र करतेय. तिला सगळं येत असतं, पण एक डावलली गेलेली बावनखणीतली मुलगी, म्हणजे नेहमी हिराला प्रेफरन्स मिळालेला, मला काहीच मिळत नाहीये. आणि ह्या गोष्टीतून तिच्याबद्दलचा राग, तिरस्कार, जलन वगैरे असं सगळं ह्या गोष्टी तिच्याबद्दल. आणि मग ती जे काही चांगलं करते त्याला नेहमी आडवं जायचं.
हे माझं काम आहे. आणि ती कुचकं वागायचं, सतत टोचून टोचून बोलायचं, सगळ्यांवर चिडचिड करायची, लोकांना कामं सांगायची, आपण मात्र काही करायचं नाही. असं एक वेगळंच पात्र मला करायला मिळत आहे. टीव्हीवरचा हा माझा पहिलाच अपिअरन्स आहे आणि त्यामुळे मला रेग्युलर डेली सोप पेक्षा वेगळं काहीतरी पहिल्यांदाच करायला मिळालं याच्यात जास्त आनंद आहे आणि ते मी खूप छान आनंदाने 100% देऊन करण्याचा प्रयत्न करते. नुपूर, ही तुझी झी मराठीवरची दुसरी सिरियल आहे. तर तू काय सांगशील की मला वाटते बऱ्याच वर्षानंतर तू मी सिरियल 2-3 वर्षानंतर मी जल्लोष गणरायाचा मध्ये सुद्धा पूर्वी येऊन गेलीये, बाप्पाला फोन लावलाय मी. तर मला असं वाटतंय की त्या बाप्पानेच कुठेतरी एक आशीर्वाद दिलाय आणि मी लीड करतीये झीची. तर मनापासून नक्कीच खूप आनंद होतोय, कारण झीचं आणि माझं नातं तसं म्हणायला गेलं तर 3-4 वर्षापूर्वीच आहे आणि खूप म्हणजे खूप प्रेम मिळतं. म्हणजे मी डान्स करते त्याच्यातून नाव मिळतं, पण जी फेस व्हॅल्यू आम्हाला मिळाली आहे झी कडून तर ती खूप वेगळी आणि त्याचा आनंद तो उपभोगतोय आम्ही. नक्कीच कष्ट आमचे खूप आहेत त्यामध्ये, पण जो सपोर्ट आम्हाला मिळतोय चॅनल कडून तो नक्कीच खरंच खूप छान आहे. नक्की झी मराठी सोबत काम केल्याचा हाच एक म्हणजे हीच एक गोष्ट आहे की जे कष्ट करतो तुम्ही त्याचं चीज होतं. अगदी त्या कष्टाचं चीज होतं झी सोबत काम केल्याने. तुम्ही काय सांगाल तुमच्या पात्राबद्दल? माझं पात्र म्हणजे खंडेराव सरदार. जसा किरण आहे तसंच त्याच प्रकारचं ते पात्र आहे. त्यांना खायला आणि आळस त्यांना खूप आवडतं आणि हे पात्र साकारताना खूप गमती जमती अशा झाल्या. म्हणजे त्याला मोठी मिशी असते आणि तो प्रचंड आळस त्याच्या अंगामध्ये आहे. म्हणजे त्याचा शेला जर खाली पडला तरी तो वाकत सुद्धा नाही किंवा त्याला आपल्या भुईमुगाच्या शेंगा जरी खायच्या असतील तरी मग तो घरातल्या गाड्याला सांगेल, अरे मला सोलून दे, मला खायचंय वगैरे. असं खूप गमती जमती. खातो तरी स्वतः ना? चावून दे बाबा मी घेतो. छान, म्हणजे मजा येते आणि एन्जॉय करतोय आम्ही, कारण एक युनिक आणि एक वेगळ्या प्रकारचं पात्र मला ह्याच्यामध्ये करायला मिळतं. त्याच्यामुळे आनंद प्रचंड आहे आणि झी मराठी आहेच. तुम्ही काय सांगाल? माझं पात्र आहे कोतवाल. कोतवाल म्हणजे मला संतोष सरांनी सुरुवातीलाच सांगितलं की त्या काळचा पोलीस कमिशनर, म्हणजे पुण्याची सगळी सुरक्षा, पुण्याची सगळी देखरेख ही त्याच्या हाताखाली असते. त्याची कोतवाली आणि त्याच्या हाताखाली असलेला आमचा बाजी, जो त्या कोतवालीचा मुख्य शिलेदार आहे. कोतवाल हा कर्तव्यात अत्यंत कठोर आहे. तो कोणाची हयगय करत नाही. जरी तो आपल्या बाजीला धाकट्या भावासमान मानत असला तरी जर तो कर्तव्याच्या आड येत असेल तरी तो काही शब्द त्यालाही सुनवतो. बरोबर आहे. असा अत्यंत प्रामाणिक, बेधडक वागणारा असा हा पुण्याचा कोतवाल आणि हे कॅरेक्टर करायची संधी मिळाली आहे म्हणून मी संतोष सरांचे आभार मानेन आणि झी मराठीचे देखील. मला वाटतं हे तुमच्याकडे लाडूचं मोठं वर्जन आहे. काय सांगशील? माझ्या पात्राचं नाव बाळाजी आहे, म्हणजे अर्थात खंडेरावांचा मुलगा. माझं पात्र थोडं वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी थोडा मंदबुद्धी आहे. त्याला जे समोर दिसेल ते त्याला हवं असतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की लाडू, म्हणजे लाडू माझं सगळ्यात आवडतं आहे. खायला खूप आवडतं. बाळाजीरावांच्या खाण्याच्या वेळेमुळे मला वेळ लागायची वेळ आली. म्हणजे मी खूप सतवतो. म्हणजे समजा तुम्ही काही नाव घेतलं कुठल्या वस्तूचं तर मला हवंच असतं. तिथे मी रडणार, असं लोळणार तर मला हवंच आहे. जोपर्यंत देणार नाही ते तोपर्यंत. कुणी कशाचं नाव घेऊ नका बरं. तुम्हाला सांगता लगेच मागेल आणि परत सगळं. बरं, मला नुपूर तुझ्याकडे परत यायचंय. तुला बाप्पाचा एक आगळा वेगळा आशीर्वाद मिळालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? खरंच मला असं वाटतं तो आशीर्वादच आहे माझ्यासाठी की माझा वाढदिवस असतो गणपतीमध्ये. क्या बात आहे. बरेचदा असं होतं की गणपतीतल्या 10 दिवसामध्ये नृत्याचे कार्यक्रम असतात तर मी वाढदिवसाच्या दिवशीच परफॉर्म करत असते. सो स्वतः गणपती बनून मी त्याची आराधना करत असते. सो ही खरंच एक वेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि माझ्या घरी 10 दिवसाचा गणपती आहे आणि ह्या वर्षी लग्न झालंय नुकतंच, त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सासरी सुद्धा 1.5 दिवसाचा गणपती, त्यामुळे ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक पडलेला आहे. माहेरी 10 दिवसांचा गणपती आणि सासरी असताना 1.5 दिवसांचा. तर तुला मग असं झालं नाही का की अरे मग मी माहेरी जाऊ का, उरलेले 9 दिवस 8 दिवस? नाही, मला म्हणजे आमच्याकडे असं आहे की सगळं डेकोरेशन पासून सगळं अगदी गणपती बसवण्यापासून सगळं मी करते. सो ह्यावेळी सुद्धा तीच हे आहे की गणपती अगदी बसवण्यापासून मी सांगितलं की ते माझं एक
हक्काची गोष्ट आहे आणि मला मनापासून आनंद होतो. कसंही शेड्यूल असलं तरी गणपती बसवणं, त्याची आरास करणं, नैवेद्य दाखवणं मला मनापासून आवडतं. आणि मी ढोल पथकात सुद्धा आहे. त्यामुळे मी अगदी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी नक्कीच जाते. तू काय सांगशील? गणपती सगळ्यांचंच आराध्य दैवत आहे आणि माझी श्रद्धा खूप आहे गणपतीवर. कारण आयुष्यातला पहिला रोल जो पहिली भूमिका मी जी केलेली गणपतीची केलेली मला अजून आठवत आहे. 3 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा मी गणपतीचे कॉस्ट्युम घालून उभा राहिलेलो. आणि गणपती खूपच स्पेशल असतात माझ्यासाठी दरवर्षीच म्हणा. पण आता 2 वर्ष असं झालंय की दरवर्षी आम्ही 5-5, 10-10 दिवस आधी डेकोरेशनला लागतो. आता 2 वर्ष असं झालंय मला रात्र फक्त मिळते. गणपतीच्या आदल्या रात्री मी डेकोरेशन सुरू करते ते सकाळी पहाटे 5-6 पर्यंत. पण तू हवं तसं डेकोरेशन हो, करतो. पण हवं तसं डेकोरेशन मी करून घेतो. एका दिवसात काय होईना, एका रात्रीत काय होईना, पण डेकोरेशन करतो. काय नाही, फार काही करणार नाहीये मी फक्त ना अष्टविनायक पैकी गणपतींची नावं घेईन. ते कुठल्या गावचे आहेत ते तुम्हाला सांगायचं. ठीक आहे? रेडी आहे? चिंतामणी, थेऊर, अगं तू पुण्याची आहेस का? असं करू नकोस का? मोरेश्वर, मोरगाव ते अगदीच येण्यासारखं होतं. बरोबर. विघ्नेश्वर, ओझर. करेक्ट. सिद्धिविनायक, प्रभादेवी, मला वाटलं. सिद्धटेक. करेक्ट. सिद्धिविनायक, सिद्धटेक. गिरिजात्मक, हो करेक्ट. बरोबर. नवस वगैरे बोलतो. ते एकदम मनात म्हणतोय. अशा त्यांना सगळ्यांना येते ना उत्तरं एकदम. महागणपती, रांजणगाव. बल्लाळेश्वर, पाली. करेक्ट. पाली. आता आपल्याला अष्टविनायकांची नावं तर झाली आहेत. आता अजून एक गंमत करणार आहे आपण. मी काही फक्त एक शब्द घेईन, ते कुठलं गाणं आहे गणपतीचं ते तुम्हाला ओळखायचं. नाही, खूप लहानपणापासून ती गाणी ऐकतोय आपण. आणि ती म्हणजे मला असं, मी जसा लहान होतो तीच गाणी ऐकत आलो आणि यावर्षी तीच गाणी मी ऐकतोय. तर माळ, अशी चिकमोत्याची माळ होती गतीस तोळ्याची म्हण. मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा. बाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढचा शब्द आहे नाथा. आरती आपली. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या देनांच्या नाथा, बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर मग एक खेळ खेळूया. असा खेळ आहे की एक रुमाल ठेवलाय, आपल्या 2 टीम आहेत. एक खेळाडू पुढे येणार आहे आणि तो रुमाल दुसऱ्याच्या नाकाखालून काढून घ्यायचा. एक आहे आपल्या बाजीची टीम आणि दुसरी आहे आपल्या हिराची. तर मग बघूयात कोणाची टीम जिंकतीये. बाजी, चला या पुढे. असं म्हटलं जातं की लढाईत आणि प्रेमात सगळं माप असतं, तसं खेळात आणि प्रेमात सगळं माप नाही. ठीक आहे. लाडूही नाही घेतला असतो. लाडू तरी दे यार. मग त्याला लाडू तरी दे यार, एवढं त्यांनी पॉइंट दिलाय. 1-0. बाजी,
चला या. काय आता बाजी आणि हिरा बघूयात, बाजी कोण मारते, हिरा की बाजी. एक डाव चला आहे, या. हाताचा एक डाव देवाचा. देवा आता बाजीचा डाव आहे. चला कॅप्टन कॅप्टनची लढत आहे ही. नाही शेवटी नाही 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 काय आहे, 2 पॉईंट्स होता. बाजी जरी हिराने मारली असली ना तरी हिरा बाजीचीच आहे. आणि त्यामुळे अखंड टीम जिंकली आणि प्रेक्षकांच्या मनात ह्या मालिकेने बाजी मारलेलीच आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की भजन किंवा भक्ती संगीत हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. तर मग तुम्हा सगळ्यांना असं विचारायचंय की भक्ती संगीत अशी किंवा गणपतीची जी आपली गाणी असतात त्याचे तुमचे काही किस्से आहेत का? मला सांगायला आवडेल. हा. माझी लहानपणची ती गोष्ट आहे, माझ्या अगदी मनाच्या जवळची आहे. बर माझ्या घरात संगीताचं नृत्याचं वातावरण आणि माझी आई डॉक्टर स्वाती दैठणकर भरतनाट्यम नृत्यांगना. तर तिच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा VCD ही कन्सेप्ट खूप नवीन होती. मी अगदी लहान, एक 5वी 6वीत असेल. तर तेव्हा लता दीदींची एक VCD आली होती, गणपती गीते, अष्टविनायक गीते, गणपती आरती अशी. तर त्यासाठी तिने नृत्य दिग्दर्शन केलं होतं आणि गणराज रंगी नाचतो हे अख्खं गाणं त्यामध्ये मी परफॉर्म केलं. आणि मी म्हणजे मला सांगायला आवडेल की माझा पहिला कॅमेरा समोरचा तो अपिअरन्स होता. आणि स्वतः लता दीदींनी त्याचं कौतुक केलं आणि माझ्यासाठी ती खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण माझ्या नृत्याचा पहिला व्हिडिओ तो निघाला आणि त्यांच्याकडून मला ती एक कौतुकाची थाप मिळाली. त्यामुळे हा प्रसंग माझ्या खूप जवळचा आहे. नुपूर, तू फक्त नृत्य करतेस का गाते सुद्धा? खरं तर मी नृत्यांगना आहे, पण गाणं माझ्या खूप जवळचं आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की त्यांना तुझा आवाज ऐकायचा आहे. बर, मग मी ह्याच गाण्याच्या 2 लाईन्स गाते. क्या बात आहे. ताई मला साथ द्याल? नक्की.